पुण्यातून निघालोय आम्ही. आता जाऊ मुंबईला आणि मुंबईतून मग जाणार हम्पी. स्टेशनला पोहोचलोय. खड्डे बघा आणि खड्डे बघा. स्टेशन छान आहे पण एक ट्रेनसाठी इतके लाईट लावलेत. डाकू मंगल सिंग्स. तर गाईज आम्ही निघालोय. अजून ट्रेन नाही गेली. किती बोर होतंय. घरीच बसली असती मस्त. मंदिरात गेली असती. हिला काही काम नाही. तर गाईज आम्ही मुंबईला पोहोचलो आणि आलो माझ्या फेवरेट कझिनकडे. आणि ती आली दिल्लीवरून 4-5 दिवस आधी. तिची शॉपिंग दाखवते. सुंदर सुंदर. हे घेतलं आणि ह्याच्यामध्ये अजून एक घेतलं आणि अजून ड्रेस घेतला. तो मी ठेवून हारून गेलाय तो ड्रेस. आता अजून पण खूप काही आहे. आणि गाईज माझं काम चालू आहे. गाईज आम्ही आता थकून भागून तुम्हाला आलोय आणि ठाण्याला चाललोय. ठाण्यावरून आमची ट्रेन आहे. ती पण मिळाली असते पण आम्ही 2 नंबरवर आलोय. इथे येऊन आम्हाला मिळालाय चल गे सखीचा ग्रुप. खूपच गोड माणसं आहेत आहे ही. आणि मग बडबड चावचाव करत आमचा प्रवास सुरू झाला आणि सलग सखेकडून आम्हाला हे गिफ्ट मिळालं छान. मग आमची जर्नी सुरू झाली सलग सखेची. साधारण 14 तास लागणार होते आम्हाला. त्यानंतर दुसरी सकाळ झाली आणि हे छान असे शेत बघत त्यानंतर आम्हाला दिसलं सनफ्लावर्स. आणि आमची सनफ्लावर पगलू अवनी गेली त्याचा व्हिडिओ काढायला. आणि आय मस्ट से गाईज खूप छान असा ग्रुप बनला. आम्ही खूप रील्स बनवल्या. म्हणजे सुरुवातच इतकी छान झाली तर ट्रिप बघाच तुम्ही पुढे इतकी सुंदर होणार आहे. हा फक्त डे 1 आहे. त्यानंतर आमची सोनचाफा आम्हाला भेटली. और फिर एंट्री होती है हमारी अज्जू भाई की. ये हमें इन्फॉर्मेशन दे रहे. और मैं हिंदी में क्यों बात कर रही हूँ क्योंकि अभी हम हम्पी में हैं तो मराठी तो नहीं चल सकती. अच्छा तुम्ही कधीही हम्पीत याल गाईज. अज्जूभाई तुम्हाला पूर्ण हम्पी फिरवतील आणि मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईलच. पहिले पेट पूजा फिर काम दूजा. आधी पोटोबा मग विटोबा. छान असं सात्विक जेवण केलं आम्ही. आराम केला. फ्रेश झालो आणि मग रेडी झालो आमच्या ॲडव्हेंचरसाठी. एकदम मोंजुलिकावरून देवसेनाच बनल्या आहेत सगळ्या. सोनाला मला इन्फॉर्मेशन देत होती की कुठे जायचं आहे कसं जायचं आहे सगळं. आणि आम्ही फक्त मान हलवत होतो. त्यानंतर जर तुम्ही हा मॅप बघणार याच्यानुसार तुम्ही फिरू शकतात हम्पीमध्ये. म्हणजे ही आय गेस नॉर्थ हम्पी होती आणि आय एम नॉट शुअर की नॉर्थच हम्पी होती. हे विरूपाक्ष टेम्पल ज्याच्या समोरच आम्ही राहायला होतो. आणि आम्ही आता जात होतो हेमकुटा पर्वतवरती. त्याची इन्फॉर्मेशन पुढे मीरा आपल्याला देईनच. आणि आमच्या सख्या आणि आमची ब्युटिफुल मामा. विजयनगर साम्राज्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आहे हम्पी. आणि हम्पी ही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट सुद्धा आहे. कारण इकडे तुम्ही अगदी सोप्या भाषेत सांगू तर तुम्हाला रिक्षाने जाताना कळेल की आजूबाजूला कुठेही बघाल तुम्हाला आता कितीही सांगितलं तरी तुम्ही तिथे प्रत्यक्षात जाऊनच करणार आहे. म्हणून मी जरा व्हिडिओ छोटा केला आणि आमची मम्मी पूर्ण एन्जॉय करते पण चालावं लागते. हे आहे तर कळले काळू गणपती मंदिर. तर कळले काळू का म्हणतात तर त्यांच्या पोटाला नाग बांधलेला आहे. अशीच काहीशी मूर्ती आतमध्ये आहे जिथे खूप गर्दी होती. मी नाही दाखवू शकत ते लॉक आहे. आणि हम्पी उत्सव असल्यामुळे असे छान नटलेल्या मुली त्यांचे पारंपरिक पोशाख घालून छान कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी चालू होते. जय बजरंगबली. आणि हे आम्ही 1000 टेक्स काढून एक रील बनवत होतो. त्यानंतर आम्ही दिवसाचा अंत केला एक सुंदर सनसेट बघून जिथे छान आम्ही
पीसफुल अनुभव घेतला. खूप छान वाटलं. आणि इथे या माकडांना सुद्धा राहावलं गेलं नाही. इतका सुंदर असा सनसेट होता हा, शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही तिथे प्रत्यक्षात जाऊनच तुम्हाला कळेल. त्यानंतर आम्ही गेलो शॉपिंगला आणि त्या बाजारात मला एक माझी फेवरेट गोष्ट दिसली, जी सगळ्यांनाच माहिती की मला पेंटिंग करायला फार आवडतं. तर ह्याच त्या पेंटिंग्स आणि हेच ते कलाकार. आणि इथे एक छान गोष्ट झाली. त्यांनी मला विचारलं की किधर से आए हो. तर मी त्यांना बोलली की मुंबई से. तर ते मला बोलतात ओ मायानगरी से आए हो. कौतुक म्हणजे वेगळंच वाटलं की अरे भाई सिरियसली मायानगरीचे. आणि त्यानंतर त्यांच्या ज्या पेंटिंग्स होत्या भाई, ते पोर्ट्रेट्स, असं वाटत होतं कोणते बघू कोणते नाही. म्हणजे प्रत्येक पेंटिंग एक वेगळीच स्टोरी सांगत होतं. खूप खूप छान. त्याच्यानंतर आम्ही इतके दुकानं फिरलो. एक शॉपमध्ये आम्ही 4 वेळा गेलो, पण घेतलं काहीच नाही. खासियत भाई, मुलींची खासियत. आणि परत एकदा मी पेंटिंग्स बघायला गेली. त्यानंतर आम्ही दिवसाचा एंड केला छानशा गाण्याने. निकिताच्या सुरांनी माझा कॅमेरासुद्धा ब्लर झाला आहे, इतका छान सूर होता. मिलते नेक्स्ट डे टू मे. बाय बाय.